एव्हरीवन, नमस्कार. मी स्नेहा तुम्हा सर्वांचं SM व्लॉग्समध्ये स्वागत करते. आज आपण जाणार आहोत नवी मुंबई इथे नवीन रिसेंटलीच ओपन झालेलं IKEA स्टोअरमध्ये, जे अफोर्डेबल हाऊस फर्निशिंग स्टोअर आहे. आम्हाला नवीन घरासाठी काही वस्तू हवेत, सो ओव्हरऑल आम्ही बघणार आहोत तिथे काय काय वस्तू आपल्याला मिळणार आहेत त्या. आणि आता रिसेंट कोविडमुळे त्यांनी तिकडे जर आपल्याला एंट्री करायची असेल त्या शॉपमध्ये जाऊन बघायचं असेल तर ऑनलाईन शॉपमध्ये जाण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्लॉट आहेत मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हिनिंग. सो आम्ही मॉर्निंगचा स्लॉट घेतला आहे 11 वाजताचा. आणि ते बारकोड वगैरे सेंड करतात, तर आपल्याला तिकडे जाऊन गेटवर जाऊन आपल्याला तो स्कॅन करायचा आहे आणि किती लोक तुमच्यासोबत असणार आहेत ते आपल्याला त्यांना सांगायचं आहे तिकडे. प्लस आम्ही फॅमिली मेंबरशिप घेतलेली आहे. त्याच्यावर काही डिस्काउंट आहे. जर तुम्ही काही शॉपिंग केलं तर त्याच्यावर तुम्हाला काही डिस्काउंट मिळतं. कितीतरी पर्सेंटेज आहेत ते आपण आता गेल्यावर बघूच आहेत तिकडे. सो माझ्यासोबत राहा आणि आजचा हा व्लॉग एन्जॉय करा. मी अलिबागपासनं ट्रॅव्हलिंग करते, अलिबाग टू नवी मुंबई. सो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लोकेशनही देईल त्या स्टोअरचं. आता लवकर पोचूयात आपण. 11चं टायमिंग आहे. चला, आपण पोचलेलो आहोत आणि खूपच ह्यूज बिल्डिंग दिसते. स्वतः आतमध्ये जाऊन बघूयात कसं काय आहे आतमध्ये ते. इथे गेटवर भरपूर माणसं आहेत, सगळे चेक करतात तुमचं टेम्परेचर. सो आमचं पण टेम्परेचर चेक केलं त्यांनी आल्यावर. आणि त्याच्यानंतर थोडं आम्ही पुढे गेल्यानंतर त्यांनी जे आम्ही बारकोड त्यांनी आम्हाला पाठवलेला होता, ज्या टायमिंगसाठी आम्ही त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलं होतं ऑनलाईन, तो बारकोड त्यांनी चेक केला. आम्ही किती जण आहोत ते चेक केलं आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी आतमध्ये सोडलं. बघा, आपली एंट्री झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी देखील त्यांनी खूप चांगली सोय केलेली आहे. खूप जागा आहे, खूप स्पेस आहे पार्किंगसाठी. सो आता गाडी पार्क करून पुढे बघूयात कसं काय आहे ते. आम्ही मेन जे गेट आहे तिकडेच पार्किंग करून घेतो आहे, एंट्रन्स गेटच्या इकडे. बघा, त्यांनी व्यवस्थित जे प्रॉपर डिस्टन्स मेंटेन करायला हवे कोविडच्या ह्याच्यात ते व्यवस्थित त्यांनी मार्क करून ठेवलेले, त्याप्रमाणे त्यांनी आतमध्ये घेतलं. स्वतः हे आम्ही आतमध्ये आलो आहे. एंट्री करायच्या वेळेस पण त्यांनी बॅग्स वगैरे सगळं चेकिंग केलेलं आमचं. सो ॲक्च्युली वाजले तिकडे 10:15 मॉर्निंगचे आणि आमचा 11चं टायमिंग आहे. सो अर्धा तास थोडं आम्हाला वेटिंग रूममध्ये वेट करावं लागणार आहे. तर आम्ही मग रेस्टॉरंट आहे टॉपला तिकडे, हे बघा हे रेस्टॉरंट आहे. इकडे तुम्ही काय हवे असेल तर खाऊ पिऊ शकता. सो आम्ही इथे थांबून थोडंसं वेट करणार आहोत. सो नंतर बघू पुढे कसं काय कितीला ओपन होतं आहे त्याप्रमाणे. फायनली 11 झालेत आणि आम्ही आता आतमध्ये आलो आहे. तर बघूया आता कुठून सुरुवात करायची असं झालं आहे. सो चला माझ्यासोबत आपण बघूया. बघा, छान छोटे छोटे शोचे प्लांट्स आहेत आणि त्याची किंमत वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे. हे शू रॅक्स आहेत.
1690ला. मी तुम्हाला प्राईजचा टॅग आणि वस्तू दाखवणार आहे, सो तुम्ही बघून घ्या आणि ओव्हरऑल कसं आहे ते मी शेवटला तुम्हाला सांगेलच. हा बघा बंक बेड आहे 16,990ला. स्टिफ पण होता बऱ्यापैकी. जेवढ्या काही वस्तू लावल्यात इकडे एका टॉयलेटसाठी, सो ते बघा सगळी पूर्ण लिस्ट दिली आहे त्यांनी, एवढ्यापर्यंत तुम्हाला पडेल. ॲक्च्युली त्यांनी काय केलेलं, त्यांनी सेट बनवलेले होते, बरेच किचन सेट लावलेले होते त्यांनी, वेगवेगळ्या रंगामध्ये कसं तुम्ही कॉम्बिनेशन कराल. बरेचसे वॉशरूम दाखवलेले त्यांनी, वेगवेगळ्या रंगाचेच म्हणजे व्हाईट कलरच मोस्टली होता, बट वेगवेगळे डिझाईन्स होते मिररचे वगैरे. सो छान कॉम्बिनेशन त्यांनी दाखवलेलं. तुम्हाला चांगल्या आयडिया पण मिळू शकतात इकडे तुम्ही आलात तर तुम्हाला घरामध्ये काही घ्यायचं असेल तर. आता हे जे आहे हे बेडरूमचं सेट पूर्ण चालू होतं. सो त्यांनी वेगवेगळे स्मॉल रूम्स टाईप करून त्याच्यामध्ये सगळं जे बेडरूममध्ये तुम्हाला ज्या गोष्टी हवे आहेत त्या सगळ्या लावलेल्या आहेत त्यांनी, वेगवेगळ्या टाईप्सचे लावले आहेत. सो सगळ्यांच्या किमती वगैरे सगळं वेगळं आहे, जे तुमच्या बजेटमध्ये बसेल ते तुम्ही बघू शकता. हे बघा, हे जे कर्टन्सचे आहेत त्याला मॅग्नेट आहे. छान छान वेगळा टाईप आहे, मला पण आवडला, छान दिसतंय पण ते, किंमत पण ओके आहे. फोल्डेबल आहे ना दोन्ही साईडनी.
टी व्ही स्टँड, टी व्ही अरेंजमेंट तुम्ही कसं करणार त्याप्रमाणे खूप सारे डिझाईन्स आहेत. खूप कन्फ्युजन व्हायला होतं इकडे आणि खूप छान छान प्रकारच्या आयडियासुद्धा मिळतील तुम्हाला. सो नक्की कधीतरी जाऊन तुम्ही व्हिजिट करा. त्यांनी सगळे सेक्शन केलेले आहेत. पहिले किचनचा झाला, नंतर बेडरूमचा झाला, लिव्हिंग रूम झाला, टी व्ही सेट. आता हे सगळं सोफा सेट वगैरे आहे. सो एकाच साईडला त्यांनी सगळे सोफा सेट, सेंटर टेबल वगैरे ठेवलेले आहेत. सो जे काय आहे तुम्ही एकाच साईडला बघू शकता. जेवढं जे काय हवे आहे ते सगळं तुम्हाला एका एरियामध्येच मिळणार आहे. फर्निचरचं संपल्यावर जे डेकोरेटिव्ह फ्लावर्स वगैरे जी खोटी फ्लावर्स वगैरेची छोटे छोटे छान शोपीस होते ते लावलेले होते. हे किचनचं सगळं मटेरियल आहे. इथे तुम्हाला जे काही किचनमध्ये तुम्हाला लागणार आहेत गोष्टी त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत. सो सगळं त्यांनी सॉर्टिंग केलेलं आहे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, हे जे त्यांनी टॅग लावलेले आहेत प्राईसचे, त्याच्याखाली एक लाल कलरचा तुम्हाला वेगळं एक मार्क दिसेल. त्याच्यावर ॲक्च्युली त्यांनी रॅक नंबर आणि सेक्शन नंबर दिलेला आहे. सो त्या वस्तू खाली जाऊन गोडाऊन आहे त्यांचं मोठं, तर तिकडे जाऊन तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू मिळणार आहेत. तर तुम्हाला स्वतःलाच त्या रॅकमधून जाऊन त्या वस्तू घ्यायच्या आहेत तिकडे खाली जाऊन. सो हे लक्षात ठेवा की त्याचे फोटो काढून ठेवले तर तुम्हाला इझी पडणार आहे खाली जाऊन फाइंड आउट करण्यासाठी, कुठली वस्तू तुम्हाला हवे आहे ते बघण्यासाठी. ॲक्च्युली काही ठिकाणी त्यांनी कोड दिलेले आहेत प्रॉपर, बट काही ठिकाणी
जे त्यांनी टॅगिंग लावलेत त्यावर लिहिलेलं आहे कॉन्टॅक्ट स्टाफ. सो तुम्हाला लगेच तिकडे कोणी ॲवेलेबल असतील त्यांना विचारावं लागणार आहे की ती जी वस्तू आहे ती लगेच तुम्हाला ॲवेलेबल होणार आहे, त्यांच्याकडे स्टॉकमध्ये आहे नाही आहे. आणि जर नसेल तर तुम्हाला ऑर्डरप्रमाणे ते तुमची जी वस्तू आहे ती ॲवेलेबल करून देतील. हा जो पूर्ण सेक्शन आहे तो चेअर्सचा आहे. वेगवेगळ्या टाईप्सचे चेअर आहेत इकडे. खूप ऑप्शन आहेत, खूप सारे ऑप्शन मिळणार आहेत तुम्हाला. तो हे सगळा हा सेक्शन चेअरचा आहे.
आता हे बघा इथे जे डायनिंग टेबल आणि डायनिंग टेबलसाठी लागणाऱ्या चेअर्स आहेत, हा पूर्ण एरिया त्याचा आहे. सो इथे एकाच साईडला सगळे डायनिंग टेबल वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत, वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत, वेगवेगळी क्वालिटी आहे. बजेटप्रमाणे तुम्हाला जसं पाहिजे तशी क्वालिटी आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता.
ॲक्च्युली इकडे सेपरेट सेक्शन होता किचनसाठी. सो इकडे वेगवेगळे रंगाचे किचन टॉप होते. तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याकडनं डिझाईन करून घेऊ शकता तिकडे. सो तिथे ऑलरेडी ॲवेलेबल होते त्यांचे कस्टमर सर्विस, जे तुम्हाला पाहिजे, तुमची जशी आयडिया आहे त्याप्रमाणे डिझाईन करून देत होते. हा जो एरिया आहे तिकडे वेगवेगळ्या टाईपचे बेड्स अवेलेबल होते. वेगवेगळी रेंज होती, प्रत्येक क्वालिटी वाईज वेगवेगळी रेंज त्यांनी दिलेली आहे. सो तुम्ही बघू शकता इकडे ह्या एरियामध्ये की तुम्हाला कशा प्रकारचा बेड हवे, कुठल्या साईजचा हवे आहे, त्याप्रमाणे तुम्ही सॉर्टिंग करू शकता. फर्निचरचं सेक्शन संपलेलं आहे. आता हा जो एरिया आहे पूर्ण तो क्रॉकरीज आणि सगळे युटेन्सिल्स सगळं आहे या एरियामध्ये. डस्टबिनपासनं, चमच्यांपासनं, सुरी, वेगवेगळ्या टाईपच्या सुरी आहेत. सो हा जो एरिया आहे तो जो आपल्याला घरात ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आहे, फर्निचर नाही आहे इकडे. व्हिडिओचा टायमिंग जास्त मी वाढवू पण शकत नाही, त्याच्यामुळे जेवढ्या काही वस्तू मला कवर करता आल्या आहेत या व्हिडिओमध्ये मी तेवढ्या केलेल्या आहेत तुमच्यासाठी.
ॲक्च्युली हा जो सेक्शन आहे तिकडे आपण जे वरती त्यांनी जे शोसाठी ठेवलेले आहेत सगळे जे युटेन्सिल्स बोला किंवा काही जे वेगवेगळे त्यांनी जसं सॉर्टिंग केले, मी तुम्हाला म्हटलं लाईक किचनचं त्यांनी सेट लावलेले आहेत, बेडरूमचे सेट लावले. सो किचनमध्ये तुम्हाला काय गोष्टी होत्या शोच्या किंवा बेडरूममध्ये ज्या लावलेल्या होत्या त्या तुम्हाला सगळ्या ह्या सेक्शनला अवेलेबल होणार आहेत. सो तुम्हाला जी वस्तू तुम्हाला तिथे वरती आवडलेली होती त्याचा एखादा फोटो काढून ठेवा आणि मग खाली आल्यावर ती वस्तू तुम्ही इथे शोधून घेऊ शकता. सो इथे सगळं सेल्फ परचेसिंग आहे, जे काय पाहिजे ते तुम्ही इकडे बघून घेऊ शकता. या ठिकाणी देखील त्यांनी पूर्ण सॉर्टिंग केलं आहे. एका ठिकाणी उषा, एका ठिकाणी क्रॉकरीज, एका ठिकाणी पडदे, एका ठिकाणी टॉवेल्स. सो त्याप्रमाणे सॉर्टिंग केलेलं आहे आणि त्याप्रमाणेच तुम्ही शॉपिंग देखील इझिली करू शकता. सगळी शॉपिंग करून झाल्यावर सर्वात खालच्या सेक्शनला हे बघा, हे असं मी म्हटलेलं त्याप्रमाणे यांचे खाली गोडाऊन्स आहेत. जे मोठे मोठे फर्निचर आहेत ते तुम्हाला इकडनं घ्यायचे आहेत. सेल्फ सर्व्हिस आहे, स्वतःहूनच जायचं, स्वतःहूनच घ्यायचं आहे. सो आम्हाला पण काही वस्तू घ्यायच्या आहेत. सो आम्ही जरा फाइंड आउट करतो आणि त्या वस्तू घेतो. आता आमची सगळी शॉपिंग झालेली आहे. सो आता काउंटरवर जाऊन बिल करणार आहोत आम्ही. तर आमचं सगळं आता हे बिल प्रोसिजर करून घेतो. हे बघा, मी माझ्या घरासाठी भरपूर शॉपिंग केलेली आहे. तुम्ही पण या आणि नक्की ट्राय करा. तुम्हाला कसं वाटतं आहे इकडे ते बघा या IKEA स्टोअरमध्ये येऊन. सो आता आम्ही सगळं कंप्लीट करून बाहेरच निघणार आहोत. सकाळी 10:30ला आम्ही एंट्री केलेली होती IKEA स्टोअरला. ते आता संध्याकाळचे 6 वाजलेत. आम्ही आत्ता बाहेर निघालो आहे. खूप व्हरायटी ऑफ सगळ्या प्रकारची व्हरायटी आहेत. फर्निचरपासनं घरातल्या छोट्या छोट्या कटलरीजपर्यंत, युटेन्सिल्स, पडदे म्हणा, बरंच काही, लॅम्प बोला, डेकोरेटिव्ह आयटम्स बोला, सगळं काही तुम्हाला या IKEA स्टोअरमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला मिळेल. तर जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही या स्टोअरला नक्की व्हिजिट करून बघा.
पण जर येणार असाल तर पूर्ण दिवस काढून या, आणि मुलं बाळं असतील तर त्यांना घेऊन येऊ नका, कारण की ते खूप त्रास देतील. तर शक्यतो मॉर्निंग सेशन घ्या, म्हणजे मॉर्निंगचा जर तुम्ही टायमिंग घेतला तर तुम्हाला इव्हिनिंगपर्यंत पूर्ण फिरता येईल, आणि लवकर ते संपत नाही फिरून. आम्ही पण घाईघाईमध्ये नंतर शेवटला आम्ही सगळं बघितलं. सो जरूर भेट द्या, आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर. प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.